गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या। कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट। 5,000चे भरपूर डिस्काउंट, कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा। पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड, संपर्क 92 97 97 50 00। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। हातकणंगले लोकसभा मतदारसंघात समाविष्ट इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात 255 केंद्रांवर मतदान प्रक्रिया होणार आहे। या कामी 1275 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली। यातील 127 केंद्रांवर प्रक्रियेचे चित्रीकरण करण्यात येणार आहे, तर राजीव गांधी सांस्कृतिक भवन येथून मतदान यंत्राचे वितरण करण्यात आलं। हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी मंगळवार 7 मे रोजी मतदान होणार आहे। त्यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली। मतदान प्रक्रियेसाठी जवळपास 2000 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली। त्यामध्ये प्रत्येक केंद्रावर 4 अधिकारी व कर्मचारी आणि 1 शिपाई तैनात असणार आहे, तर संपूर्ण प्रक्रियेसाठी 24 झोनल अधिकारी नेमण्यात आलेत। या झोनल अधिकाऱ्यांना दंडाधिकाऱ्यांचे अधिकार देण्यात आलेत। शिवाय प्रत्येक झोनल अधिकाऱ्याबरोबर 1 सेक्टर पोलीस अधिकारी असणार आहे। तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात 18,14,277 एकूण मतदार संख्या आहे। यामध्ये पुरुष 9,25,851, तर महिला 8,88,331, तर तृतीयपंथी 95 अशी संख्या आहे। मतदान यंत्रे प्रत्येक मतदान केंद्रावर पोहोचवण्यासाठी 28 बसेस, 27 जीप आणि 15 टेम्पो ट्रॅव्हलर्स अशी वाहनांची व्यवस्था करण्यात आली। 16 ठिकाणी 5 पेक्षा जास्त केंद्र असून त्यामध्ये तारदाळ व चंदूर यामधील प्रत्येकी 1 केंद्राचा समावेश आहे। 81 ठिकाणांवर संपूर्ण मतदान होणार आहे। राजीव गांधी भवन येथे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे 3रे प्रशिक्षण होऊन त्यांची केंद्रनिहाय नियुक्ती करण्यात येणार आहे। उन्हाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन केंद्रावर येणाऱ्या मतदारांना त्रास होऊ नये यासाठी ज्या ठिकाणी छताची व्यवस्था नाही अशा 54 मतदान केंद्रांच्या ठिकाणी छत मारण्यात येणार आहे। त्याचबरोबर मतदारांना बसण्याची, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली। प्रत्येक केंद्रावर वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तैनात असणार आहे। मदतीसाठी अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर्स, स्वयंसेवक आदीही मतदान केंद्रांबाहेर उपलब्ध असणार आहेत। उन्हाची वाढती तीव्रता पाहता नागरिकांनी सकाळी लवकरात लवकर मतदानासाठी बाहेर पडावं, येताना छत्री आणावी असं आवाहन करण्यात आलंय। तयारी कशी? सर्वांना नमस्कार। सर्व इचलकरंजी मतदारसंघामधील सर्व मतदारांना मी सांगेन की 255 पोलिंग स्टेशनवर आम्ही आपल्या मतदानाचा आपल्याला हक्क बजावता यावा म्हणून सज्ज झालो आहोत। आमच्या सगळ्या पोलिंग पार्टीज आज केंद्रावर जाणार आहेत। सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपण मतदान करू शकता। पण पुन्हा सांगेन की उन्हाचा तीव्रता पाहता आपण सगळ्यांनी सकाळी लवकर मतदान करावं आणि आपला हक्क बजावावा। आणि आम्ही जे कष्ट केलेले आहेत, आम्ही सर्वांनी जे कर्तव्य बजावलेलं आहे त्या आपणही कर्तव्य बजावून मतदानाचा टक्का वाढवावा। युवकांना काय सांगा? युवकांचं जे पहिलं मतदान आहे ते त्यांनी उत्सव स्वरूपामध्ये साजरा करावा आणि हीच पिढी उद्याची भावी पिढी असल्यामुळे यांच्याच हातात देश असणार आहे, त्यामुळे यांनी सर्वप्रथम मतदान करावं। लोकशाहीचा उत्सव गेल्या 1.5 महिन्यात सुरू झाला आहे। 7व्या टप्प्याचं मतदान होणार आहे। तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा एक आनंद दिसतोय की घरचं जसं कार्य असेल तसं तुम्ही कार्य दिसतंय। खरं आहे, संविधानानं दिलेला हा अधिकार आहे। सुदैवाने आम्ही या नोकरीत आहोत किंवा या पदावर आहोत ज्याच्यामुळे आम्हाला ही सेवा करायची एक संधी मिळते। त्याच्याबद्दल मी सर्व भारतीयांची ऋणी आहे। थँक्यू।